तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं PK एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपण मागील व्हिडिओमध्ये इंग्लिश पेपराचा जो पेपर पॅटर्न होता तो पाहिला आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाच्या बोर्डाचा जो पेपराचे स्वरूप आहे तेही पाहिलं आहे. आता आपण आज पाहणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र या विषयावरील जो बोर्डाचा पेपर तयार होतो त्या पेपराचे स्वरूप आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पेपर कसा असतो व कुठे किती मार्क असतात याची सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. जरी तुम्ही इंग्लिश व मराठी या दोन्ही विषयाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन, ते तुम्ही पाहून घ्या. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, आपला इतिहासाचा पेपर हा एकूण 40 गुणांचा असतो. त्यामध्ये एकूण 9 प्रश्न असतात. त्यातील पहिला प्रश्न आहे तो अ आणि ब असे प्रश्न क्रमांक 1 मध्ये 2 उपप्रश्न दिले आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 1 मधला अ, योग्य पर्याय निवडा. म्हणजे ते तुम्हाला पर्याय दिले जातील 4, त्यातील एक पर्याय योग्य निवडायचा असेल त्यासाठी 3 गुण आहेत, म्हणजे जे तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. पहा, प्रश्न क्रमांक 2 यामध्ये सुद्धा अ व ब 2 असे प्रश्न दिले जातात. त्यातला अ जो असतो कृती पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला ते अपूर्ण कृती दिलेली असते. म्हणजेच एक असा चौकट दिले जाणार, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी समाचारपत्र वगैरे वगैरे असे प्रश्न असतात. कोणते समाचार कधी आले, कोणत्या घटना कधी झाल्या, अशावर प्रश्न येऊ शकतात. आणि या कृती असतात त्या 3 येतात. त्या 3तली 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण असतात आणि हे प्रश्न 2 सोडवायचे असतात. त्यामुळे एका प्रश्नाला 2 गुण असतात. तसेच मिळून 2 कृत्याचे झाले 4 गुण. आता जो प्रश्न क्रमांक 2 मधला ब आहे तो पहा, टिपा लिहा. इथे तुम्हाला टिपा लिहायच्या असतात. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे टिपा लिहा. म्हणजे तुम्हाला तिथं मुद्दा दिला जाईल. उदाहरणार्थ दशावतारी नाटके असे काही प्रश्न दिले जातील, त्यावर तुम्हाला टिपा लिहायच्या असतात. इथे सुद्धा 2 प्रश्न लिहायचे आहेत, त्यांना 2-2 गुण आहेत, असे मिळून 4. वरील 6 आणि खालील 8, 6 आणि 8 14 गुण. पहा, आता प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा. इथे सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील किंवा 4. त्यातील तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतात. त्यासाठी प्रत्येकी 2 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे मिळून टोटली 2 प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला 4 गुण मिळून जातात. आणि जो कारणे लिहा असतो त्या घटनाची किंवा विधानाची कारणे लिहायची असतात. आता पहा, प्रश्न क्रमांक 4 हा उतारा तुम्हाला दिला जातो. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ते एकूण 4 गुणांचे असतात. त्यात 3 प्रश्न विचारले जातात. 2 वरील जे प्रश्न असतात त्यांना 1-1 गुण असतो व शेवटचा जो प्रश्न असतो त्याला 2 गुण असतात. असे मिळून 4 गुण तुम्हाला इथे दिले जातात. आणि हा उताराही आपल्या पाठ्यपुस्तकातील जो आपला धडा असतो त्यावर आधारित असतो. आणि जो आपल्याला उतारा दिला असतो त्यातच वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. इतिहासाचा पेपर हा सर्वात सोपा असतो. आणि भूगोल हे 2 असे पेपर आहेत ते तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवून देतील. आता पहा, इतिहास व राज्यशास्त्र या विषयात तुम्ही सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस कमी असतात. मग तुम्ही जर सर्व प्रश्न सोडवलेच तर तुम्हाला मार्क मिळतील. जर तुम्ही प्रश्न नाही सोडवले तर तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत. पहा, आता कारणे लिहा. या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6 मुद्दे लिहायचे असतात. तेही क्रमांकानुसार किंवा पॉईंट देऊन तुम्ही लिहू शकता.
आत्तापर्यंत आपण इतिहास या पेपराचा स्वरूप पाहिलं आहे, पण त्यातील जो एक प्रश्न आहे तो पुढील पेजवर आहे. आता हे सर्व जे टोटल मार्क झाले आहेत प्रश्न क्रमांक 1 ते 4 मधील ते 22 गुणांचे आहेत. आता पुढील जो प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा, हा सुद्धा इतिहास या विषयावर आहे. तो पहा, सविस्तर उत्तरे लिहा. येथे तुम्हाला 3 किंवा 4 असे प्रश्न दिले जातील. त्यापैकी तुम्हाला 2च प्रश्न लिहायचे आहेत, तेही सविस्तर उत्तराने, आणि यासाठी गुण आहेत 6. पहा, इथे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण देण्यात आला आहे. वरील आपल्याला जो कारणे द्या होता त्यासाठी आपल्याला 2-2 गुण होते, आणि ते सविस्तरला 3 गुण आहेत एका प्रश्नासाठी. हा प्रश्न व्यवस्थित लिहिला 8 ते 9 पॉईंट देऊन तर तुम्हाला ते 3 पैकी 3 मार्क मिळून जातील. आणि जो दिलेला पर्याय असतात त्यापैकी 2 लिहायचे असतात, त्यामुळे तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, कारण हे प्रश्न पुस्तकातीलच असतात. आता पहा, राज्यशास्त्र विषयाचा हा जो प्रश्न क्रमांक 6, यापासून पुढील प्रश्न सर्व राज्यशास्त्र या विषयाचे आहेत. जसं आपल्याला इतिहासात योग्य पर्याय निवडा यासाठी 3 गुण होते, इथे फक्त तुम्हाला 2च प्रश्न दिले जातील, ते तुम्ही 2 प्रश्न लिहायचे आहेत. 4 पर्याय तुम्हाला दिला जातील आणि प्रत्येकी 1 गुण असणार आहे. राज्यशास्त्रातला पहिला प्रश्नासाठी 2 गुण आहेत. आता पाहू प्रश्न क्रमांक 7, चुकी बरोबर ते सकहारण, म्हणजे इथे कारणासह लिहायचं आहे. इथे तुम्हाला जसं कारण लिहावंच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला 2 पैकी 2 गुण दिले जाणार आहेत. जर तुम्ही नुसतं जर विधान चूक किंवा बरोबर आहे असं लिहिलं तर तुम्हाला 1च मार्क दिला जाईल, आणि तुम्ही कारणासह लिहिलं तर तुम्हाला इथे 2 पैकी 2 मार्क दिले जातील. आता पहा, राज्यशास्त्राचा आपण वरचा प्रश्न पहिला 2 गुणांसाठी, आणि जो प्रश्न क्रमांक 7 आहे तो 4 गुणांसाठी, असे मिळून झाले 6 गुण. प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नात 2 उपप्रश्न दिले आहेत, अ व ब. आता पहा, हा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा. इथे तुम्हाला 2 संकल्पना दिल्या जातील, कोणत्याही येऊ शकतात. त्यासाठी 2 गुण आहेत. तुम्ही 1 संकल्पना सोडवली 2 गुण मिळतील, आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला 5 ते 6 पॉईंट लिहावे लागतील. आणि तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट करायची आपल्या शब्दात, म्हणजेच जसं आपण नवनीत या गॅड्समधले जसं प्रश्न लिहितो स्वाध्यायात, तसंच तिथे लिहून यायचं आहे पॉईंटनुसार. आता इथे तुम्हाला 2 गुण आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 कृती पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे तोही 2 गुणांसाठी आहे. इथेही तुम्हाला 1च कृती सोडवायची असते. जसं आपण इतिहासाच्या पेपरात 2 कृत्या सोडवल्या जातात तसं इथं सोडवायचं नाही, इथे फक्त 1च कृती दिली असते. इथे तुम्हाला कृती, तक्त्या, प्रश्नाचे योग्य ते उत्तर किंवा माहिती पूर्ण करा म्हणून येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. 2, 4, प्रश्न क्रमांक 6 मधले 2, प्रश्न क्रमांक 7 मधले 4, आणि प्रश्न क्रमांक 8 मधले 4. 4 आणि 4, 8 आणि 2, 10 मार्काचं आत्तापर्यंत पाहिले आपण राज्यशास्त्राच्या पेपरामधले. आणि जो 9वा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. येथे तुम्हाला 3 किंवा 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत, आणि यातही तुम्हाला 2च गुण मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही 5 ते 6 पॉईंट लिहू शकता. इतिहास व राज्यशास्त्र यांचा जो पेपर असतो सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, अशी तुम्ही एक टिप लक्षात ठेवा. आता पहा, इतिहास या विषयाचा जो पेपर असतो तो टोटली 28 गुणांचा प्रश्नपत्रिकेत असतो. जो राहिलेले 12 गुण आहेत तो राज्यशास्त्र या विषयाचा असतो, आणि तो मी तुम्हाला सांगितला आहे. तर आता आपण आज इतिहास व राज्यशास्त्र हा पेपराचे स्वरूप पाहिले आहे. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला भूगोल
या विषयाचे स्वरूप येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.